प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. इको कमी करा, आवाज कडक करा, देव चांगलं करीन तुमचं. या अभंगाद्वारे देहूतले मालक मारुतीरायाला नमस्कार करतात. शरण शरण जी हनुमंता, जी शब्द वापरतात. जी हा शब्द भारतीय संस्कृतीत आदरवाचक शब्द आहे, अत्यंत मार्मिक आहे. श्रद्धेनं ओतप्रोत भरलेला शब्द जी आहे. जी हे नम्रतेचं लक्षण आहे, जी हे कोमलतेचं लक्षण आहे. जी शब्द शक्यतो पूर्वी ऐकायला भेटायचा जी हा शब्द, पण हल्ली नाही. ज्या सासऱ्यांनी काबाड कष्ट करून सासू सासऱ्यांनी आपल्याला प्रॉपर्टी कमवली, कोणाचे वडील असतील, कोणाची आई असेल, कोणाची सासू असेल, कोणाचा सासरा असेल, ती संपत्ती तुपात बुडून खाला मजा वाटायली भडव्याला. पण त्या सासू सासऱ्याला जी म्हणताना सुनाच्या सुद्धा जिबीला इचूड असणं. सगळी संपत्ती घ्या वाटायली तिला. एखादीची झोपीवर भिताड पडन अंगाव झोपीत. ज्या बापदाद्याने आपल्या 72च्या दुष्काळात निलू आंबाडे बरबडे खाल्ले, काय मागची परिस्थिती बैठकीत ऐकली तुमच्या गावाची, काय पाण्याची परिस्थिती होती. दिवसभर जितकं काम करावं लागते तितक्या कामाचा वेळ सकाळी पाणी भरण्यात जात होता. आणि तशा परिस्थितीत ह्या मागच्या बुजुर्गांनी, म्हाताऱ्या माणसांनी, म्हाताऱ्या मावल्यांनी काय कष्टानं संपत्त्या टिकवल्या असत्याल, कशा जमिनी टिकवल्या असत्याल. आता काळ गोडाला भाग सोडून द्या, पण त्या काळात त्यांची परिस्थिती कशी असेल, तरी पण आपल्यासाठी जमिनी कमवून ठेवल्या. माझ्या माईंनो, टिकलेवाल्यांनो, त्या सासू सासऱ्याला टायमाला भाकर देत जा. देव तुमचं लय चांगलं करीन, खूप चांगलं करीन. सगळ्यात मोठे देव आपले आईवडील असतात. विठाला जी हा शब्द येई न कोणाकडे, माझे तुकोबराय जी शब्द वापरतात. शरण शरण जे हनुमंता, जी वापरतात, जी म्हणतात. किती मोठे तुकोबराय. तुकोबरायची जर व्याप्ती मोजायची राहिली, व्यासंग मोजायचा राहिला, तर विधात्याकडे तराजू नाही. एवढे मोठे तुकोबराय. अहो, आपण ज्याला भेटतो त्याला यम म्हणतात राजू, हो यम. आणि हा यम सकाळी तुकोबरायला मुजरा करायला येतोय, सकाळी तुकोबरायच्या पाया पडायला येतोय, वाटेल ते काम करतोय यम. तुकाराम काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतसे. रोज सकाळी सलाम करायला काळ येत होता. राबणे म्हणजे तुकोबरायच्या घरचं काम करत होता. तुकोबराय मोठी किती असतील कल्पना करा. याच्या पलीकडे सांगू, अहो तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर यमाचं धोतर. नाम घेता कापे यमा, क्या बात आहे. नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. नुसतं नाव ऐकल्याच्या नंतर यमाला ताप येत होती. यम असा थरथर कापत होता. नावात इतका दरारा. ते तुकोबराय किती मोठे असतील कल्पना करा. अहो, ज्या महात्म्याच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला पंढरपुरातला मालक येत होता. कशान काढा काटा? दातानी. बायको तरी नवऱ्याचा काढीन का प्रकाश बुवा दातानं? नवरा बायको शेतात गेले सोयाबीन कापायला. पावसाळ्याचे दिवस धसकट गुटलं, पायात सोयाबीनचंच बारीकसं. पाय धुतला त्यानं, चांगला धुतला पाय. बायकोल म्हणला नखान धसकट उपटेवर बारीकसं होतं. ते म्हणली कालच नख काढेत, नखच नाहीत.
नवऱ्यानं सांगितलं गजमल दादा बायकोला, रे मी तुझा नवरा आहे, 7 फेरे मारून माझ्यासोबत आलीस, अख्ख्या जीवनाचा मी होका घेतलाय तुला सांभाळायचा, दातानं काढणं. ती म्हणली, बाया तुमचे पाय कुठं जाते आणि तुमच्या पायाला मी कसा दात लावू? कोण म्हणाली माहिती आहे? बायको. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचे? बाळ्या सगट गिरगाव करत आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि विटेवरचा मालक त्या बाईच्या तळपायाला दात आणि ओठ जीभ लावून काटा काढीत होता. हो भोसले साहेब, काय अधिकार असेल माझ्या जिजाबाईंचा? आणि त्या जिजाबाई तुकोबारायांच्या धर्मपत्नी होत्या. आता तुकोबाराय किती मोठे असतील? तेवढी मोठी तुकोबाराय तरी मारुती रायाला शरण जातात, पाया पडतात. अण्णा काय व्याप्ती असेल भाऊ, काय नाविन्य असेल त्या तुकोबारायांचं भाऊ. काय गरज होती? पाया कधी पडावं लागतं माहिती आहे का? आपल्या संप्रदायाचं ब्रीद आहे, पंढरीच्या लोकांना पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जना एकमेका, पाया पडे जना एकमेका. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. वारकरी संप्रदायातला दंड काय? आपल्याकडे गळ्यात तुळशीची माळ असली की पाया पडणं हा लहान मोठा याचा विचार करायचा नाही, त्याच्या पाया पडतात, इथपर्यंत ठीक आहे. पण एखादी गोष्ट संप्रदायाच्या बाहेर असेल तर मग ती पाया पडणं याचा अर्थ काहीतरी स्वार्थ आहे. तर तुकोबारायचा काय स्वार्थ होता सांगा बरं? लक्ष्मीचा मालक त्यांच्या पत्नीचा पाय धरून काटा काढीत होता, ही तुकोबारायची श्रीमंती. दुसरी श्रीमंती, आपल्याकडं 10-5 एकरवाला बरबुरं खाणारा माणूस घरी आला की माणूस म्हणते ते आमच्या इथं येतात, ते आमच्या इथं येतात. अरे या सगळ्याला फुकायची ताकद ज्याच्यात येतो त्यांच्या इथं मनानं जात होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. सोय नव्हती, कन्या खाल्ल्या जगाच्या मालकाने त्यांच्याकडं. आहे का महाराष्ट्रात एखादं घर सांगा बरं? 5 रुपयाचा पानपुडा नाही दादा त्याच्याकडं, 5 रुपयाचा प्लॅस्टिकचा होत नाही, गोरे मामा पानपुडा असतो. तुकोबारायची तर पानपुडा नाही, सुपारी नाही, काय नाही काय नाही. कन्या खाल्ल्या आणि जगाच्या मालकाला सांगितलं, तुळशीचं खाली पडलेलं पिकलेलं पान हातावर घेतलं. तो का म्हणे मी दुर्बळ, मुखशुद्धी तुळशीदळ. तो का म्हणे मी दुर्बळ, देवा मी गरीब हे गोड मानून घे. आणि तुळशीचं खाली पडलेलं पिकलेलं पान तुकोबारायने द्यावा आणि जगाच्या मालकानं मुखशुद्धी विडे म्हणून ते पान सेवन करावं. काय अधिकार असेल तुकोबारायचा? किती मोठा अधिकार असेल, किती मोठा अधिकार असेल. मग एवढे तुकोबाराय, काय गरज होती मारुतीरायाच्या पाया पडायची? त्याचं कारण सांगतो. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने आजचा हा वैभवशाली कार्यक्रम, असं वाटायला 5-7 दिवसाचा सप्ताह आहे त्याचा काल आहे आज. किती मोठ्या प्रेमानं, किती मोठ्या अट्टहासाने, किती मोठ्या श्रद्धेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आदरणीय श्री बळीराम मसाजीराव काळे, श्री मदनराव ज्ञानोबा काळे, श्रीराम किशनराव काळे, श्री कचरू नानाभाऊ काळे, ती संपतराव काशीनाथ फासाटे, पंढरीनाथ गणपतराव काळे, गणपतराव मारुतराव काळे, सुधाकरराव मारुतराव काळे, हे मला वाटतं 8 जण यजमान आहेत आजच्या कार्यक्रमाचे. आणि काही लोकांना वाटलं असेल हा कार्यक्रम कशानिमित्त, अभिषेक म्हणून टाकलाय त्यांनी पत्रिकेवर, त्याबद्दल दुमत नाही. पण कॅनोलून पाईपलाईनी आणल्या, काय काय नाविन्य. माझ्या शेती काळ्या मातीत झुंज देणारी ही माणसं. आणि काय मारुतीरायाची कृपा झाली, भगवान शिवजींची कृपा झाली, भगवान नरसिंह भगवंताची कृपा झाली, विटेवरच्या मालकाची कृपा झाली, ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा झाली. मोठा आनंद वाटला. आणि त्या आनंदात कुठंतरी 4 पात्र उठावे, 4 माणसं एकत्रित यावे, गाव एकत्रित यावं आणि देवाच्या पुढं सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करावा, असा भाव 8 लोकांच्या अंतकरणात आला. आणि त्यानिमित्त मारुतीरायाचा अभिषेक असेल, महादेवाचा अभिषेक असेल, नरसिंह भगवंताचा अभिषेक असेल, विटेवरच्या मालकाचा असेल, ज्ञानोबाराय तुकोबारायचा असेल, सकाळी ब्राह्मणाच्या हाताने अभिषेक केला. आणि त्यानिमित्त मग आता कीर्तन, विटेवरच्या मालकाचं नामचिंतन व्हावं, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष व्हावा आणि त्या हरिचिंतनात सगळ्यांना भोजन प्रसाद मिळावा.
असा हा भाव या 8 लोकांचा आहे. अत्यंत तसं गावाचा पाहत गेलं तरी कोणी येताना तिकडच्या कोपऱ्यात जमीन बरी, गावाच्या जवळ आली की साधारण जमीन, तरी पण या सामान्य साध्या परिस्थितीत जन्माला आलेली माणसं पण ज्ञानोबाराय तुकोबारायचा भाव सांभाळतात. हा सगळ्यात मोठा भाग आहे. अहो शहरातले लोक ज्यांच्याकडे किती नंबरचे पैसे आहेत, नंबर आपण कशाला लावायचा, किती बी नंबरचे पैसे येत असतील किंवा कसे येत असतील, कोणी कोणं त्याच्या घरात पैशाचा लोंढा असेल, ते कुठं खर्चित असतील, काय खर्चित असतील ते भाग सोडून द्या. पण या काळ्या मातीत रक्ताचा घाम करायचा आणि तो घाम काळ्या मातीत टाकायचा आणि त्याच्यातून मोती काढायचे आणि त्याच्यावर जीवन जगणारी ही माणसं, माझा शेतकरी राजा, ह्या लोकांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवावा म्हणून तुम्हाला प्रणाम. कार्यक्रम किती बी येतं त्याबद्दल विषय, मी एक दिवशी घरी नाही, रोज कार्यक्रम. मी बैठकीत सांगितलं, अशा भंगिऱ्याचे कार्यक्रम येतं की कीर्तनात त्याचं नाव घ्यायला लाज वाटती. त्या भडव्याची, त्या हरामखोराची, त्या नालायकाची कीर्तनात नाव घ्यायला लाज वाटती. पण ते बिचारं 2 घंट्याकरता रोजदार म्हणून बलित गिरगाव करायला, म्हणून त्याचं नाव घेतं. त्याला कवडीची अक्कल नाही. त्याला एखाद्या चांगल्या कुत्र्याला लोक वाट्यावर बसू देतील, अशा काही भडव्याला माणसं जवळ बसू देत नाही. त्याच्या वाढदिवसाला आमची कीर्तन, नाव घ्यावंच लागतं 2-4 बाऱ्या. त्याचं काय करता, नाही इलाज आहे. त्याला घेतलं नसतं, घोड्यावर बसलो नसतो तर. हे घोड्यावर बसल्यामुळं कुटाणा झाला, कळलं नाही तुम्हाला? आताच गेला नाही घोड्यावर बसलेला. आजच्या दिवस बरं वाटणार आहे त्याला. विठाला विठाला घोड्यावर बसलं की सगळे कुटाने मागं लागत असते. लग्न नसतं केलं ना अण्णा तर मागं न पुढं फुफुटा उडं, काय गरज होती इतक्या भानगडी. हराम खोरायचे नाव तर एकदा घेतले नसते, आता भेट नाही तेव्हा आता हाणलंच असतं. विठाला विठाला. खरंच अशा काबाड कष्टातून जी माणसं कार्यक्रम करतात त्यांना प्रणाम प्रणाम. एखादं म्हणत असेल ज्या गावात गेलं त्या गावात असंच वर्णन करीत असतं, अरे सुंबळ्या नाही करीत आणि करणार बी नाही. काय गरज ठुली नाही त्या मालकानं. मी 19 वर्षापूर्वी आलतो इथं कमांडरमध्ये बसून, तिला वरचा टप नव्हता. तेव्हा दक्षिणा किती होती मला, 350 रुपये दिले ते. त्याच्यातले 250 जीपवाल्याला उरलेले मला. मी त्यावेळेसपासून कार्यक्रम करीत आलोय. देवानं इतकं चांगलं केले, तेव्हा तुमचं बी चांगलं नव्हतं, मला गाव ओळखून गेलं. आता कुठं होते तुमच्या इथं स्लॅब, चांगले घर झाले. तुमचं चांगलं केलं तुमच्यामुळं, मग चांगलं केलं आहे का नाही. मग तेव्हाही कडक होतो, आताही कडक आहे. पण त्यावेळेला बी जुन्या माणसांना विचारायचोय, आजही पावलं वरी उचलीत नाही. म्हणून मालकाची कृपा आहे माझ्यावर. विडाला विडाला. काळ्या मातीतली माणसं म्हणून सर्व यजमानांना द्यावे तितके धन्यवाद. आमचे आदरणीय सीताराम बाबा सुद्धा तारखेच्या संदर्भात बोलत होते, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. हरिभक्तीपरायण आमचे प्रकाश महाराज असतील, गोड आवाजावर प्रभुत्व आहे, छान. आणि गावातल्या कार्यक्रमाला थांबतात, याच्याबद्दल प्रणाम. तुमच्यासोबत चाल म्हणलेले हरिभक्तीपरायण आत्माराम महाराज, गोड आवाजावर प्रभुत्व आहे महाराज. सुंदर वारकरी चाल म्हणली, आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला सुद्धा प्रणाम. बाजूचे महाराज सुनील महाराज असतील, ते आमचे पलीकडे ढगे महाराज असतील. इनेकरी बाबापासून इथपर्यंत मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या मृदंगाचार्य महाराज, तुम्हाला सुद्धा प्रणाम. गोड कमी वयात मृदंग वाजिता, छान, तुम्हाला प्रणाम. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला. पंचकृषीतून आलेला हा श्रोता वर्ग अमूल्य वेळ खर्च करून या धकाधकीच्या युगामध्ये तुम्ही इथे आलात, तुम्हाला प्रणाम. अण्णा असतील, जोटे अण्णा असतील, गजमल दादा असतील, भोसले काका असतील, आमचे रामराव भाऊ असतील, आदी करून ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गोरे काका असतील. त्याला तर कुठंतरी कळालं कीर्तने, तिथलं काम सोडून इकडं आले ते, त्यांनाही प्रणाम. मोठ्या आनंदाने मोठ्या श्रद्धेनं मी तुमच्या परिसरातला असताना सुद्धा तुम्ही मला मानता, याबद्दल तुम्हाला प्रणाम. विठाला विठाला. मला एक म्हणायचं की माझे तुकोबाराय मारुतीरायला शरण जातात. मारुतीराय किती मोठे आहेत, मारुतीरायचं भक्तीचं टोक किती मोठं आहे, मारुतीरायची देवावर किती श्रद्धा आहे, याच्यासाठी तराजूच नाही. तराजू 21च येतं.
ब्रह्मदेवानं तयार केलेली 21 तराजू आहेत. 21 माप 21 माप आहेत. त्याच्यातले 3 सांगतो. घालून मोजतात त्याला शेर आठवा चिठवं म्हणतात. टेकून मोजतात त्याला तराजू तुल्य म्हणतात. सायखडीचं माप 1 त्याला सांख्य म्हणतात. हे 3 माप बाकीचे घरी गेल्यावर बघा. ह्या 21 मापामध्ये एकाही मापामध्ये मारुतीरायाचं वजन केलं जात नाही. एवढा मारुतीरायाचा अधिकार मोठा आहे. एवढा मोठा अधिकारी. म्हणून तुम्हाला सांगू का, गावातला केवढा जरी मेला तर एकदा त्याच्या पुढे टेकावत लागते. त्याच्या येशीत टेकल्याशिवाय गावातल्याला फुकताच येत नाही. नकोची त्यापणी जाऊ हरामखोरा, पण मेल्यावर पण तुला तिथं टेकावत लागतंय. त्याच्या येशीत टेकायचं आणि वटीतले ते दाणे खाली टाकले की मग त्याला पोटे नेऊन गावातले भावकी इष्ट मित्र सजन सखे फुकून देतात. इतकी मोठी ताकद त्याच्यात आहे. जावंच लागतं त्याच्या पुढे एकदा. लग्न झाल्यावर पण यावंच लागतं. हो, एक जणाला विचारलं, लग्न झाल्यावर मारुतीच्या पाया काऊन पडतेत? नवरदेव सांग, तू आजवर होतो तू यासारखा, बसायची जागा नाही हाणायचा का देऊ निबर दांड्यानं? काही सांग तू भडव्या. त्याला एकच सांगायचं, देवा आत्तापर्यंत तुझ्यासारखा होतो बापा, पण आता प्रपंचात पडो मारुतीराया. तुमच्या कृपेने प्रभू रामचंद्राचा संसार सुखात झाला. आमचा तितका जरी नाही गोड केला तर अडचण येऊ देऊ नकोस. आली अडचण तर धकून ने देवा, याच्याकरता बायको घेऊन आलो तो ह्या पाया पडायला, असा त्याचा उद्देश असतो. कारण प्रभू रामचंद्राचा मोरड्याला संसार त्यानं दुरुस्त केला आहे. म्हणजे पंढरपुरातल्या मालकाचा मोरड्याला संसार दुरुस्त करायची ताकद माझ्या मारुतीरायात आहे. या मारुतीरायात इतके मोठे मारुतीराय. आणि या मारुतीरायाला तुकोबाराय शरण जातात. त्या अर्थी तुकोबाराय कमी येत असं नाही. बरं, तुकोबारायांना कमी म्हणता येणार नाही. फार मोठे हरिनामे ढवळीले जग, एवढी मोठी व्याप्ती तुकोबारायची. अहो, तुकोबारायचा एक विचार केला तर निसर्गाचा नियम मोडणारा विश्वाच्या पाठीवर एकच व्यक्ती, ती फक्त तुकोबाराय. कलीच्या काला माझे अद्भुत वर्तविले, देह घेऊनी निज धामा गेले. म्हणे सकळा संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकलाचा जीव लग सोयरा. काय मोठी ताकद होती. वापस यावं एका भक्ता करता आम्हा झाले येणे, आम्हा झाले येणे, आम्हा झाले येणे, आम्हा झाले येणे. एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे, आम्हा झाले येणे, आवाज करा ना, किंवा आम्हा लागी येणे एका तेलिया कारणे. एका संताजी महाराज जगणारे तेली समाजाचा महात्मा. साधूला जातीचा काय संबंध आहे? जाती तुमच्या पोरापोरीचे लग्न करण्यापुरते असावे, परमार्थ करण्यासाठी जातीचा काय संबंध आहे? आणि त्या संताजी महाराजांकरता आले, निळोबरायांकरता आले. काय नियम मोडलं, काय मोठी व्याप्ती असेल. महाराज तुकोबाराय किती मोठे असतील हे गिरगाव करायला किती जरी जन्म भेटलं तर तुकोबाराय सांगता यायचे नाही. पण तुकोबाराय किती मोठे ते नंतर पहा. तुकोबारायला मानणारे निळोबाराय देवाला वापस करीत होते. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला शिका. देवाला परत करावं आणि त्या देवानं डोळ्यात अश्रू ओघळत तुकोबरायाकडे जावं आणि तुकोबरायाला सांगावं, महाराज ते मला नाही ओळखीत,
निळा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा तुकयाचा धावा करीत असू. ते फक्त तुम्हाला म्हणतात असं देवानं सांगावा आणि देवानं तुकोबरायला म्हणावं जा खाली. किती मोठे तुकोबर आहे हो, किती मोठे तुकोबर आहे. आणि एवढे मोठे तुकोबर आहे मारुतीरायाला शरण जातात. असं काय त्यांच्याकडं काय. मारुतीरायाची बाकीची गोष्ट जर केलं तर मारुतीराय पशुच्या येऊनीत आहेत, जनावराच्या येऊनीत आहेत, वानराच्या येऊनीत आहेत, मरकटाच्या येऊनीत आहेत. पण तरी वानराला नमस्कार. अहो माणसं पाया पडते तो, कोणाच्या पडत नाहीत पाय. आणि तुम्हाला एक सांगू का, वाढवा आवाज करा मोठा, करा मोठा करा, ते काय फुटत नसतंय. योग असा आला असं वाढवायचं आणि घोडं बसायलाच असतंय. हो ना, 4 लाखाचं घोडं घेतलं मालक खालीन घोडं दावडायले, काय कामाचं ते घोडं. हे बोलायलाच असते माईक. किती मोठे मारुतीराय. तुम्हाला एक सांगू का, पाया कोणाच्या बी पडायचं नाही. जो महाराज आई वडिलाला सांभाळीत नाही त्या भडव्याच्या जर तुम्ही पाया पडताल तर तुमच्या घराला कुलूप लागल. पडायचं नाही भडव्यांच्या पाया कोणाच्या बी. ज्याचे मायबाप गेलेत ती भाग सोडून द्या, पण आई वडील जिवंत असताना तुम्हाला कळाल माझे बाबा गेलेत, माझी आई आहे, आणि मी जर आईला सांभाळीत नसेल असं तुम्हाला कळालं तर 8 जणांना मला पाकिट दिल्यावर यायला पुण्य नाही, यायला पाप लागन. स्पष्ट वक्तव्य माझं. असा मालकांचा पुरावा आहे. इथं बसून कशाला खोटं बोलायचं, काय गरज आहे. कोणाच्या पाया पडायचं नाही. कधी कधी पाया पडण्यासाठी मजबुरी असते. नवरी इतकी शिकली पोरगी, ती कलेक्टर झाली. मायबापानं काबाड कष्ट करून शिकवलं, कलेक्टर झाली पोरगी. तिची आई सुद्धा कलेक्टर होती, प्रकाश बुवा. तिची आई पण कलेक्टर, नवरीची. नवरीची आई कलेक्टर आहे, नवरी कलेक्टर आहे. नवरीचे बाबा सुद्धा कलेक्टर आहेत. विठाला नवरीचे बाबा सुद्धा कलेक्टर आहेत. नवरीची आई कलेक्टर, नवरीचे वडील कलेक्टर, ती स्वतः नवरी कलेक्टर. मग दिली कोणाला असन, कलेक्टरलाच ना. नवरदेव सुद्धा कलेक्टरच. नवरदेवाची माय नाही कलेक्टर आणि नवरदेवाचा बाप बी नाही कलेक्टर. साधी माणसं पण पोराला शिकवलं. नवरदेवाची आई बँकेत नेली करा सहितला शाही. नवरदेवाची माय बँकेत पैसे उचलायला विड्रॉलवर अंगठा देत होती, अंगठा. नवरदेवाची माय सांगायलो. आणि नवरीची माय कलेक्टर, जिल्हा ताब्यात, विद्यमान कलेक्टर. हो, आता कलेक्टर आपल्या गावात आला तर गुंग 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 असा दिवा वाजतच येतो उगा, आहे का नाही. चांगले चांगले भेट आहेत त्याला, ते अधिकारी असतात ना. आणि पुन्हा 58 वर्ष पद जात नाही. मधल्याचं तर केव्हा जातं, 58 वर्ष पद जात नाही त्याचं. इतकी मोठी अधिकारी ते कलेक्टर. लग्न लागलं, संध्याकाळचं लग्न होतं. पहाटे पहाटे नवरी निघाली 3-4 वाजता. काय थाट त्या कलेक्टर बाईचा. ह्या जिल्ह्यातले सगळे इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे बरेच लोक, काहीला याचं नव्हतं पण तिच्या सह्या घेण्यासाठी आले तिच्या पोरीच्या लग्नाला. कलेक्टर होती ना ती बाई अण्णा, म्हणून तिच्या सह्या फॉर्मवर काही कामं रुकत येत ना, त्यानं सही केल्यावर काही होतं. आपल्या सहीनं काहीच नाही, या डुक्कर भेटत नाही. आपल्या सह्याला एक जण म्हणला महिला सही खासे पप्याची माईल दाखव, तू ही सही कुठं चलती आणि काय काम आहे तुझ्या सहीहून एवढं. तुला कलेक्टरनं येडी वाकडी हाणू द्या तरी पण त्याच्या सहीनं बांधारा पास, आपला रोड पास. हो, जरासा मुरुम पाहिजे तुमच्या रोडवर. पावसाळ्यात शेतकऱ्याची लय बेजारी होती. हो, तुमचे आमदार बोलवायला पाहिजे होते. मी बोलत होतो त्याला, कारण परभणी जिल्ह्यात मी कोण्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर मंत्र्यापर्यंत चहाच पिलो नाही अजून. का आपण कुठं सप्ते करीत नाहीत, कुठं आपली धर्मशाळा नाही, काय नाही, त्या चिठ्या गिठ्या नाहीत आपल्या. काय फक्त जनतेचं काम करा, आहे का नाही. आपल्याला काय मागायचं, आम्हाला द्यायला भक्त आहेत, आम्हाला काय ताण. एकच बायको 2 लेकरं 1 आई,
काय ताण आहे आपल्याला, भरपूर दिलं, काय चिंता नाही. मी नाही ढवळ्या कपड्याला, कोणी दिलं असेल तर कीर्तन करून, असं नाही कोणाची. मी त्याला म्हणलं असतं इतका रोड करा शेतकऱ्याचा, हजारो यज्ञ केल्याचं पुण्य लागन, शेतकऱ्याला रस्ता करून दिला तर. विडाला विडाला विडाला. मारुतीराय गेले, बिभीषणाला सांगितलं सोड ना. नाही नाही, लय मोठे आमचे दादा. काय मोठे म्हणतो येड्या, मारलीन तुला, लात केला आणि मुकुट तू कोणीकड. हे नाना प्रकारचं घरानं सांगितलं. मग तिकडे गेले. अरे ते म्हणले मला कधीच सोडा वाटू लागलं रावणाला, पण आमच्या दादानं तुमच्या मालकाची बायको अशोक वाटिकेत ठेवली. आमच्या दादातून तुमच्या मालकाचं कट्टर भांडणीन, मला कसा जवळ येऊ देईन तुमचा मालक. मारुतीराय म्हणले आपल्या शब्दावर विश्वास ठेवणं मधला गोड लागतो. हा मधला गोड. तुम्हाला एक सांगू का, चांगला बैल मळणीला कडीला धरीतेत का मेडीपाशी धरीतेत? नाही, चांगला चांगला भोसले का अंगा येऊ देऊ नका. हां, तुम्हाला काय माहीत नाही. हां हां, चांगला 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 बैल मेडीच्या जवळ. कसं काय, हे खराब मेडीजवळ धरलं की मेड हालीत आहे, मेड हालीत आहे. जिंच्या पॅन्टीवाल्यानं उगच हसू नका बाहेर या नांदळ्या माणसावानी, तुम्हाला काही मळणी माहीत नाहीत. मी असू द्या 41 वर्षाचा, पण मला जुनं वाचवायचा नाद आहे, म्हणून तर इथं आणलंय पंढरपुरातल्या मालकानं. जरा जुन्यावर ध्यान देत जा. आणि जे बैल टंगळ मंगळ करतो का ते कडीला पली काय याचा पाऊल उचलूस तर त्याचं रिंगण होतंय, याला 2च पावलं टाकावं लागतात. मेडीजवळच्याला चलावं कमी लागते आणि कडीच्याला चलावं लागतं. आता दुसरा ऐका, नांगरीला चांगला बैल पुढे धरतेत आणि टंगळ मंगळ करणारा चाकापाशी हाणायला गौस होतोय. असा हाणायला गौस होतो का नाही? हा हो, टंगळ मंगळ केलं की चाकापाशी धरीत, असा असा वाकडं तास करतो ना इथं चाकापाशी. मग नांगरीला बैल सुद्धा चांगला शेंड्याला लागतोय, मळणीला सुद्धा बैल मेडीपाशी चांगला लागतोय, सोयरिकीला सुद्धा माणूस असा चांगला लागतोय, बचर बचर बोलणारा नाही, आहे की नाही गोरे काका? तर मग परमार्थातलं एक रूप आणण्यासाठी दादा माणूस कसा लागेल? खेळिया माझी हनुम्या शहाणा. मारुतीरायला हनुम्या म्हणण्याची ताकद माझ्यात नाही, मालकाचं वाक्य. खेळिया माझी हनुम्या शहाणा, न पडे कामा व्यसनी रे, कामाची नाही तेथे क्रोधाची कैसा, तेथे कैसे भांडण रे. मला ते ना रामागड्याची आवडी मोठी, म्हणून लंके पेन रे. ऐक खेळिया तुला सांगतो, जाणून खेळी खेळे रे. ऐक खेळिया तुला सांगतो, जाणून खेळी खेळे रे. खेळिया माझी हनुम्या शहाणा. एक दुसरी गोष्ट तुळशीदासांचं वाक्य, बुद्धिमतां वरिष्ठम. बुद्धीत वरिष्ठ आहे, बलाची देवता आहे. मारुतीराय सारखं बल कोणाला नाही. आणि त्या मारुतीरायनं बिभीषणाला सांगावं, चाल रे बाबा आपल्याकडे, चाल 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 आपल्याकडे चाल. आणि बिभीषणाला इकडे घेतलं. त्याच्या बहिणीचा विवेक मातीत गेला रावणाच्या, आणि रावणाला सख्या बहिणीनं सख्या भावानं मारलं. सख्या प्रभू रामचंद्रानं मारलं नाही. राजकीय क्षेत्रातले लोक म्हणतात मला त्या गावानं जरा धोकाच दिला, त्या गावात जरा मतदान कमी पडलं. गावानं धोका द्यायला नाही, तो या संघचे कार्यकर्ते फुटले. गावाला कशाला नाव ठेवायचं? जवळची लोक फुटत असतात, जवळचे. मग रावणाला प्रजेनं नाही धोका द्याला, भावानं बहिणीनं द्याला, बहिणीनं भावानं द्याला. हा, द्वापार युगातला जर विचार पाहिला, द्वापार युगातला विचार पाहिला तर कोणी मारला असेल बरं कौरवायला? कृष्णाने? पांडवांनी? सख्या मामानी. सख्खा मामा शकुनी, सख्खा मामा. याच्याकरता महाभारत वाची जा. रामायण फक्त संसारासाठी पोषक आहे, पण या इंटरनेट जगामध्ये रावणाची संख्या इतकी बुळबुळू झाली. या भडव्या रावणापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर महाभारताचे किस्से पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. ठेवत जा खिशात महाभारत कधी कधी, म्हणजे अंतःकरणात, खिशात नाही. विठाला 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 जवळच्या नास्तिक लोकांपासून कधी बी सावधान राहिलं पाहिजे, कधी बी सावधान राहिलं पाहिजे. ज्वारीचं झाड चांगलं जर वाढलं तर किती वाढतंय? किती वाढते ज्वारीचं झाड?
चांगलं जर वाढलं प्रकाश भाऊ माहीत असलं तर सांगा, नाही तर उगं फुकट कळण शेंडी वळवळ करायचं नाही. मी म्हणजे असा शेतीत उगा असा गप्पा आणणारा नाही, ओरिजिनल शेती करतो. हो. एक जण म्हणला कांदे कसे पेरायचे, मी लहान ना पेरून दाखवतो. 1 किलो कांद्यात 4 किलो बाजरे भाजून टाकायचे. 1 किलो कांद्याच्या ब्यात 4 किलो बाजरे भाजून टाकायचे आणि मस्त पेरायचं. जर दाट पातळ झालं तर पुन्हा गिरगावकरण म्हणायचं नाही. बघा करून, बघा करून, बघा करून. खपक्या तिफणी नसते पेरीत, त्यासाठी तिफणही करावं लागेल ना. आधार जाईन कांद्याचं बी खालीन काय इतीत माती त्याच्यावर. शेती आली पाहिजे, मस्त आली पाहिजे. नोकऱ्या किती लोकायला मला सांगा, एका तालुक्याला जिल्ह्याला किती कलेक्टर लागतात, आणि 100-200 झाले तर कुठं कुठं नोकऱ्या लागत्या. इथून पुढचा विषय फक्त आपल्या काळ्या मातीवर आहे. या काळ्या मातीवर आहे, हिच्यावर प्रेम करा, अत्यंत गरजेची. 4 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल, लिहून घ्या. गिरगावकर जिवंत असेल, मला आयुष्य नसलं तर उद्या मरू शकतोय, काय भरोसा आहे रामराव भाऊ, कधी मरू शकतोय माणूस. पण ज्याच्या नावानं 7-12 असेल तो माझ्या भारतातला, माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल. राजू सांभाळा, जमिनी सांभाळा. आलाय काळ आपल्यासाठी कठीण आहे, पण जरा शिकळ सहन करा. आपल्या बापदादेने किती सहन केली ते आता थोडीशी सहन करा. बघा आपण बादशाह असतो, बादशाह असतो. होता मध्यंतरी काळ थोडासा विचित्र, पण गरज आहे शेतीची. काळ अहो किती पैसे असल्या बनलं खाईन, किती पैसे असल्या चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाईन. तिच्यातलंच लागतंय. अहो लॉकडाऊनमध्ये ह्या कालच्या रोगात 2.5 वर्ष महासत्ता असणारा देश अमेरिका बेजार होता, जपान नावाचा देश बेजार होता. आपला देश बेजार नव्हता असं म्हणत नाही, पण आपल्या देशात भाकरीचा तुटवडा नव्हता. का नव्हता? कारण आपल्या देशात 18 वनस्पती पिकतात. म्हणून घुगऱ्या असत्याल, कण्या असत्याल, आंबाड्या असत्याल, वाळलेल्या भाकरी असत्याल, शिजिलेल्या असत्याल, चपात्या असत्याल, बाजरीच्या असत्याल, मका असेल, पण आपल्याकडे होती खाला राजू हो. ही काळ्या मातीची ताकद आहे. विठाला विठाला विठाला. जवळची माणसं, ज्वारीचं ताट उंच वाढतंय, टाळक्याचं झाड किती वाढत आहे? टाळका इतकंच असतंय ना. पण कितीवी मोठ्या चांगल्या रानात टाळका झाला प्रकाश बुवा, आत्माराम बुवा, ज्वारीचा भोगाच. उपदाऱ्याच येऊ देत नाही टाळका, उपदाऱ्याच. मग टाळका कुठं असतो? ज्वारीच्या बुडातच आहे ना. मग शत्रू कुठं असतात माहिती आहे का? जवळच असतात. मग जवळच्या भडव्या शत्रूंपासून सावधान. गांधारीला कळालं नाही आपला भाऊ नालायक आहे, रावणाला कळालं नाही बिभीषण नालायक आहे. अहो बिभीषणाला नालायक नाही मी म्हणणार नाही, माझी ताकद बी नाही त्याला नालायक म्हणण्याची. पण माझ्या एका मालकाने सांगितलं, मनशे बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. आपली थोडी ताकद आहे, आपण नाही म्हणायचं बिभीषणाला. त्या मालकांचा अधिकार मोठा आहे, त्यांचं ताकद, त्यांची शक्ती मोठी, त्यांनी म्हणू द्या. जवळचे शत्रू, याला हितचिंतक शत्रू बनायचं. तो बिभीषण फोडला, आपलासा केला, ते संगनमत मारुती राहायचं. आणि मग रावण मारल्या गेला. किती मोठी ताकद राजू, केवढी मोठी श्रद्धा, केवढी मोठी श्रद्धा. याच्या पुढचं सांगू तुम्हाला. ज्या वेळेला युद्ध सुरू झालं, तुकोबारायचं काटेकोरपणानं लक्ष मारुती रायाकडं, ज्ञानोबारायचं सुद्धा. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. आणि बघा पैठणच्या मालकाचं तर आधीच वाक्य सांगितलं, वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे. आणि तुकोबाराने तर वाट विचारली. काय नाविन्य. युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर कुंभकर्ण युद्धात उतरला. काही केल्या कुंभकर्ण मरच न आणि मरतच नव्हता. मग मारुतीरायानं 6 लोकांची भेट घेतली. त्याच्यात एक बाई होती, त्या बाईला सटवी म्हणतात. तिची भेट रामायणात नाही बघायचा तुम्ही. रामायण पाहताना मग म्हणताना बाळ्यानं कुठलं सांगितलं, उसातलं. दुसरे पुराण वाचायचे, दुसरे.
मी प्रकाश बुवा कोणाचंही ऐकून सांगत नाही. मी फक्त वैकुंठवासी माधव महाराज मगर, वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा आणि अजून 4 लोक आहेत. 6 लोकाच्या व्यतिरिक्त कुठल्याही भंगाऱ्याचं सांगत नाही. कोणी चांगलं सांगू की वाईट सांगू, आपल्याला कोणाला वाईट म्हणण्याचा अधिकार नाही, पण भंगाऱ्या भोंगाऱ्याचं सांगत नाही. वाचूनच सांगणार, वाचून वाचून. कोणी कॉलर धरून विचारू शकतंय, बाळू हे कशात लिहिलेले? मूर्खायच्या नाही नादी लागणार, पण चांगल्यानं जर कॉलर धरली तर कशात लिहिलेलं? जो निष्ठेनं वारी करतो त्यानं जर विचारलं कशात लिहिलेले, धोतर पिवळं होईल. 6वी नावाची व्यक्ती आपली शिकेली माय. कुंभकर्णाचं भाकीत सांगशील, खतखत खतखत हसली. त्या 6वीच्या लक्षात आलं आपल्या मालकाच्या दाढी मिशा यानं दुपारा जाळल्या. हे आपल्या पाया पडतंय, हे आपल्या पाया पडतंय. या बा मोठ्यानं खांद्यावर हात टाकला की माणसं खुश होतील, पण मोठ्यानं खांद्यावर हात याच्याकरता टाकलाय ते तुला मारण्यासाठीच आहे. काही लोक मोठ्याल्यानं खांद्यावर हात नाही 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 काय सांगायचं, साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला, साहेब तुला फोकणार आहे. तुला एवढं काय मोठाडपणे? तुम्ही शेतकरी आहेत ना, तुम्हाला चांगली शेती आहे की नाही अण्णा? तुम्हाला मस्त शेती. झाडाखालच्या ऊसाला किती कांडे लागतात? 4. लय झालं तर 5. आणि ते बी हे पोरं इटी दांडू खेळतात का त्या इटीवानी? मोठाले पेरे लागतात का झाडाखालच्या ऊसाला? नाहीत लागत गोरे का, आहे का नाही? झाडाखालच्या सोयाबीनला शेंगा लागतात का? झाडाखालच्या कापसाला बोंड लागतात का? मोठाले झाडं बारकाल्या झाडाला मोठंच होऊ देणार. मग जे झाड बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाही त्या भडव्याला तुम्ही तरी कशाला मोठं मानता? कशाला वेळ मातीत घालता? आपल्याला मोठं केले संतांनी, आपल्याला मोठं केले ज्ञानोबा तुकोबारायांनी, आपल्याला मोठं केले पंढरपुरातल्या मालकांनी, आपल्याला मोठं केले काशीतल्या मालकांनी, आपल्याला मोठं केले आपल्या मायबापांनी. हो, कोणावर बळबळ जाऊ नका. मुद्दा सांगू तुम्हाला, तुमच्या गावातल्या लोकांना पट्टी करून जर मला 2 कोटी रुपये दिले, मी येरी म्हणायलो असं मनाला लावून घेऊ नका. सगळ्यांनं वर्गणी करून जर मला 2 कोटी रुपये दिले आणि जाता जाता डासाळा फाटीवर मला अटॅक आला आणि गिरगावकर जर मेला तर ते 2 कोटी अंगावर घेऊन जळायचं का? दादा हे पोचू द्यायचेत का न पोचू द्यायचे वरच्याच्या हातात आहे. मग मोठं कोणाला म्हणायचं आहे? वरच्याला. मोठं कोणाला म्हणायचं आहे? ह्या संतांना. कोणाला मोठं म्हणतं? कोणाला मोठं म्हणायचं? चुकीच्या गोष्टी आहेत त्या. असो, योग असा आला, मरच न तो खतखत हसली ती. मोठा माणूस, मोठा माणूस, पण तिच्या लक्षातच नाही हे पाया पडते ते उगं पडत नाही कोणाच्या, उगं पडत नाही. ते येडं आहे का कोणाच्या पाया पडायला? प्रणाम केला. बाई जन्मकुंडली सांगशील कुंभकर्णाची? कर 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 कागद लिहायला आणि याच्याजवळ देऊन टाकला. या पवन सुताकडं विधात्याकडे गेले. विधाता म्हणला मी रोज सकाळी पूजेला जातो रावणाची तर, आणि त्या रावणाची तर पूजा करायला जातो आणि तुम्ही माझ्याकडे आले आणि मी तुम्हाला जर सगळं सांगितलं ते उद्या हानीन मला. मारुतीराय म्हणले पण मी तुमच्याकडे आलो कोणाला सांगत नाही, विश्वास ठेवा आमच्यावर. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. मी निष्ठावंत वारकरी, करा वैष्णवे, करा माझ्यावर विश्वास करा. आणि ब्रह्मदेवाने भाकिताचं पत्र दिलं. तुम्हाला सांगतो एका 6वीनं दिलेल्या उत्तरात मारुतीरायचं धकलं नाही, एकट्या ब्रह्मदेवानं दिल्यावर त्यातलं धकलं नाही. मग पुन्हा 2 लोक साधले, एक चित्र आणि गुप्त. हे काढता येत नाहीत, हे काढता येत नाही. त्यावेळेला इंद्रजित घोरू लागला आणि इंद्रजित घोरत असताना मारुतीरायनं चित्र आणि गुप्ताला प्रणाम केला. सांगा आणि याचं काय काय? ते 2 आणि हे एक ब्रह्मदेव 3 आणि ही बाई एक 4. अजून किती राहिले? 2. दुसऱ्या महाराजाला विचारा. विठाला 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 विठाला. 6 लोकांशी संगनमत केलं आणि सकाळी युद्धाचं शिंग फुकलं, दुधुंबी वाजली आणि मारुतीराय प्रसन्न आहेत. लक्ष्मणजीने विचारलं आज प्रसन्न कस काय? आज कुंभकर्ण आऊट. आऊट म्हणजे इंग्रजी शब्द आहे ना. माझं फिरू फिरू शिकलो मी, नाही तर 7वी शिकेले मी, जास्त काही शिकलो नाही, फक्त 7वी पास आहे. पुढेही शिकलो असतो, एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. आता कोणतं कमी आहे मला? आता काय कमी? आता काही चिंता आहे का त्याची? आज कुंभकर्ण जाणार. प्रभू रामचंद्राला सांगितलं आज कुंभकर्ण मरतोय. देवाच्या डोळ्यातून पाणीच आलं.
म्हणता आज ते मरणार. हो, ते मेला की कामच झालं म्हणले. काय करा, काय नाही म्हणले, रोजच्यासारखं युद्ध करा, करा युद्ध. या 6 लोकांच्या पत्रात अभ्यास केला पठ्ठ्याने. झोप कशाची होती हो? झोप होती काय? मी सांगतो फुटके दुरनं जेवायला घेतले की गजर होस तरच वरण खाली जाते. गजर होस तर वरण राहतं का दुरणात, फुटक्या दुरणात? मग जेवायच्या कामी फुटके दुरणं नसते. तसे लिकीज माणसं जवळ नसावा. फुटके तुटके ह्या त्या बैठकीत आपलं इचकिनारी माणसं जवळ नसावा. हा, हे बेंदाडी नसावं जवळ, कामाचे नसते ते. तपासून माणसं घेतली पाहिजे. काय मारुतीरायचा विवेक असेल. रात्रभर अभ्यास केला. पहाटे प्रभास नक्षत्रावर स्नान केलं. कुठे आंघोळ करीत नव्हता पठ्ठ्या, फक्त प्रभास नक्षत्रावर स्नान केलं. युगजून म्हणलं राजकारणातले इतके खाचखळगे म्हणले तुम्हाला उभं राहायचं काय? म्हणलं रंग पंढरपुरातल्या मालकाचा लागलाय, आता नाही दुसरा लागणार कशाचा. आणि आता जर दुसरा लागायचा असेल तर गिरगावकराचं 10 पिढ्याचं पाप उतवालं समजायचं. एकदा त्या मालकाचा रंग लागलाय, काय ताण घ्यायचा, आता नकोय. मी पुराण वाचतोय, अभ्यास करतोय म्हणून सांगतोय. माझा विषय थोडा राजकारणात पडायचा. काय मार्मिक माझ्या मारुतीरायाला त्या क्षेत्रात, त्या काळातला राजा आहे त्रेतायुगातले रामचंद्र, किती निष्ठावंत माणसं जवळ घेतला. आणि सकाळी सांगितलं चला युद्ध करा. आणि प्रभू रामचंद्र युद्धाला गेले. इतकं प्रभू रामचंद्राला कुंभकर्णाने इतकं बेजार केलं, इतकं बेजार केलं, मारुतीरायाला संधी सापडत नव्हती. आणि तेवढ्या संधीत मारुतीरायानं शेपटीला आदेश दिला. तुकोबर आहे का शरण जातात याच्यावर सांगतोय. आणि मग भक्तीची वाट वेळ जर भेटला तर शेपटीला आदेश दिला, बाई थोडी तू लांब आणि अदृश्य स्थितीत लांब, दिसली नाही पाहिजे कोणाला, अशी लांब. आणि शेपटीला आदेश दिला. आणि प्रभू रामचंद्र युद्ध करत असताना बघला तर असं शेपटीनं खाजिलं. वळवळ केल्या माणसाला असं पाहतं की नाही मागं पुढं माणूस. एकदा वळवळ हात झटकीला असा, मागं पाहाला कुठं दमे, युद्ध सुरू छन, पुढं सुरू छन, सन सन सन, त्याचे बाण सुरू आहेत, यांचे बाण सुरू आहेत. इकडे तिकडे पाहिल्या तर घुसतेन छातीत. मारुतीरायानं 2-3 वेळेस प्रयोग केला, पण प्रभू काही मागं बघच नव्हतं. शेवटी शेपटीला सांगितलं जरा चांगलं बेजार करणं मालकाला. ती म्हणली तुम्ही त्याच्या पाया पडतात, मी कसं त्याला काजू. हुशार शेपटी होती ती, का कोणाची होती, थोडी शेळीची. शेळीच्या शेपटीनं किती येणा दिल्यावर पाठीवरल्या माशा उठत्यान. शेळीच्या शेपटीनं किती बेजार झाल्यावर तिच्या पाठीवरल्या माशा उठत्यान. नाही, पाठीवरली माशी उठणं, प्रतिष्ठा झाकणं, रिकामी बसणं. आपण अशाच शेपटाडायच्या मागं येतं, त्या शेळीच्या शेपटा. कधी कधी याची शेपूट धरा, आपलं कल्याण होईल. मी कसं प्रभूला बेजार करू, आत्माराम कसं बेजार करू. मारुतीराय म्हणले मी सांगतो म्हणकर. आणि मंगजमल दादा जास्त वळवळ केलं. कोण आहे रे? प्रभू रामचंद्र फिरले. आणि फिरल्याबरोबर कुंभकर्ण मेला. कारण सांगू, जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नव्हता तोपर्यंत तो मरतच नव्हता. जोपर्यंत विरोधकाची पाठ दिसत नाही तोपर्यंत त्या भडव्याला मरण नव्हतं. आणि हे 6 लोक ऐकून बुद्धिमतान वरिष्ठ मारुतीराय शिकले. आणि तसं कसं युद्धात सांगता येईल त्याला पाठ दाखवा. आणि मग फिरले. पाठ दिसल्याबरोबर कुंभकर्ण खाली पडला. महाराज, विटेवरच्या मालकाला प्राणदान द्यायची ताकद या मालकात आहे, म्हणून पहिलं कडवं शरण शरणाची हनुमंता. शरण शरणाजी हनुमंता. शरण शरणाची हनुमंता. शरण शरणाची हनुमंता. तुम्हालो राम तुता, तुम्हालो राम तुता, तुम्हालो राम तुता, तुम्हालो राम तुता. काय भक्तीचा देवता, काय भक्तीचा देवता, काय
शरण शरण जी हनुमंता कमी नका करू आवाज तुम्ही. तुम्हालो रामदूता. म्हणून शरण भक्तीची वाट. 1 वाजलं ना, सरकतो पुढे. 19 वर्षापूर्वी आलतो इथे नाही का. अहो, आता आम्हाला कोणी नेईल, पण ज्या वेळेला बाळू कमांडरमध्ये ॲटो रिक्षात फिरत होता त्यावेळेला या गावानं आणलंय, त्या गावाचे आपल्यावर उपकार येतं आहे का नाही. आता तर कोणी नेईन, कोणी नेईन. माझे 3822 गाव झाले महाराष्ट्रात एकदा गेलेले. हे गाव 19 वर्षापूर्वी लिहिले, आता लिहायची गरज नाही. 3822 गाव. कोणी कुठे सगळा 229. आंध्र आणि कर्नाटक पाहिलं, तेलंगणा, गोव्याला पण गेलो तो कीर्तनाला. समुद्र पाल नव्हतं गेलो, आकड्याच्या डीवर कीर्तनाला गेलो. मला इकडच्या भडव्याचे पोट्टे दिसले, ज्याच्या बापाने याच्या त्याच्या मुंड्या पिळून संपत्त्या कमील्या का, त्याचे पोरं इतकल्या छड्यावर दिसले. महाराज तुम्ही कसं काय इकडून? म्हणलं तुम्ही समुद्र पाहिला. म्हणलं म्या धोत्राव पाहुणी का, याच्यात माशा घुसत्यात का? नाही तुम्हाला कसं, दादाला नेलतं ना म्या. हो म्हातारं म्या विमानात बसून नेलं मी. नाही, ते बी वारीला जातात आमचे दादा, माझ्यावर लय प्रेम करते. या पुढच्या माणसानं भलते पैसे दिलते ना, आहे की नाही. नागिनीच्या पानाचा पुडा केला आणि त्याच्यात पैसे दिलते. ह्या 12 वारकरी नेले आम्ही विमानात तिकडं. दादा तिकडं कीर्तन 5 होते तिथं आझाद मैदानला. जुन्या लोकांनी. एक जण शाळात जात होतं आणि पुस्तकाला पैसे नाहीत. का जाईनच रे? पुस्तकाला पैसे नाहीत. 50 रुपयात पुस्तकं देऊन टाकले अण्णा. त्या 50 रुपयाचा उपकार कालांतरानं ते पोरगं कलेक्टर झालं. त्या कलेक्टरनं सह्या केल्यावर त्याला सुटकेसी घालून येत असत्याल, पण सगळ्यात मोठी सुटकेस का 50 रुपये, ते 50 रुपये. त्या काळात विचारलेलं गाव आहे ना गोड. एकदा पुन्हा तिकडं कोपऱ्यावर पण आलतो ना, एकदा रोडला, इकडं रोडला तिकडे एकदा आलतो ना, एकदा इथं हो एकदा आलतो. नाही, अभंग पण सांगतो तुम्हाला बैठकीत गेल्यावर. इतकं मेमरी कार्ड ताईट आहे माझं. नाही इथं तर आलतोच ना, आलतो इथं, ते बद्दल नाही. मेमरी कार्ड इतकं ताईट आहे, म्हणून तर मोबाईल मी साधा वापरितो. तुमचे लय मोठाले जीबीचे आहेत, पण ते एखाद्या वेळेस काय कामाचे, बटणं दाबल्या डिलीट होतं. हे नाही डिलीट होत भाऊ. मस्त कार्ड आहे, चांगलं छान. काय भक्तीच्या त्या वाटा. मारुती रायकड भक्तीची वाट कोणती असेल? चला आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या परंपरेतली माणसं आहेत म्हणून आपण भजन करतो. पण किती भजन करतो, किती करतो भजन? वेळ भेटल्यावर, वेळ भेटल्यावर. बरं भजन केल्याच्या नंतर कसं वागावं? वागतो का आपण? नाही 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 नाही. मग ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखूबाई या सगळ्या लोकांनी विचार केला, माणसं आहेत, बुद्धिजीवी आहेत. एवढी शास्त्र पुराणं वेद सगळ्या काही गोष्टी प्रकांड आहेत, तरी पण व्यवस्थित वागत नाहीत. एवढं आपण सांगितलं, एवढ्या भीत्या घातल्या, असं वागा तसं वागा सांगितलं अण्णा. किती किती प्रेम, किती प्रेम. संप्रदायावर कमी प्रेम करतात. रस्त्यात गाडी आडली, एका पोरायनं हात केला, त्याच्या गावाला कीर्तन आहे, हात केला. आम्ही तुमच्याकडे चाललो. कशाला? तुम्हाला आयर घ्यायचा आहे. पाणी आलं हो डोळ्यात. आयर घ्यायचा. अरे तुम्ही पाकिट द्यायले, कशाला आहेर? नाही घ्यायचा. किती प्रेम. गावाला गेलो कीर्तनाला, त्या दिवशी आहेर घेऊन आले अण्णा. की मला सांगायचं, आमच्या इथं कळसाचा कार्यक्रम, रामराव भाऊ आहेर घेऊन आले. मी जशी टोपी घालतो तशी टोपी 17 दुकानं उडकून आणली. मला सांगायचं एक की प्रकाश महाराज आपल्यावर प्रेम किती लोक करतात, किती किती प्रेम करतात आपल्यावर, किती प्रेम. म्हणून पक्वाद्यानं, भजन्यानं, कीर्तनकारानं रेल्वेच्या इंजिनची भूमिका घेतली पाहिजे. रेल्वेच्या इंजिनची भूमिका घेतली पाहिजे. कशी? रेल्वेचं इंजिन रस्ता सोडितच नाही, म्हणून अपघात होत नाहीत. या खालच्या गाड्या कोणाला कट हाणत्यात, कोणाला कट हाणत्यात, म्हणून अपघात होतात.
असारूढ राहिलं पाहिजे. लोक आपल्या पाया पडतात म्हणजे त्यांचे डोके खराब झालेत का? आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन करतो म्हणजे आपल्या आजोबाच्या वयाची लोक आपल्या पाया पडतात, याचा अर्थ असा नाही लोक येडे आहेत. लोक शहाणे आहेत बाबा, पण तू ज्ञानोबाराय तुकोबारायचं चिंतन करतो म्हणून तुझ्या पाया पडतात. एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी. देवामुळे आपल्याला किंमत आहे. कोण विचारली असते राजू आपल्याला? अत्यंत प्रेम करणारी माणसं. ज्ञानोबाराय तुकोबारायने विचार केला, एवढं आपण काम केलं तरी हे नीट वागत नाही. त्रेतायुगात उडी मारली. त्रेतायुगामध्ये वारकरी संप्रदायाचं इतकं नाविन्य स्थान कमवलं ते माझ्या मारुतीरायनं. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगूळ इतकी एका दोरीत आलेले, इतक्या दोरीत आलेले. भक्तीची वाट किती मोठी गोड. मी कधीच आग्रह करत नाही कोणाला माळ घालायचा. मी फक्त म्हणत असतो तुमच्या मनात परिवर्तन करा आणि तुमच्या आईचं दर्शन घ्या, तिच्या हातानं माळ घाला. वडिलांचं दर्शन घ्या, बाबांच्या हातानं माळ घाला. मारुतीरायाच्या पायावर माळ टेका, ती घाला. तुकोबारायच्या पायावर टेका, ज्ञानोबारायच्या पायावर टेका, समाधीवर टेका, पायावर टेका, पांडुरंगाच्या पायावर टेका, माळ घाला आणि आपलं परिवर्तन करा. पण ती माळ कायमस्वरूपी टिकवा. किती लोक दाखायचे तुम्हाला? माहूल तयार झाला की माळी घालायच्या. पंढरपुराच्या पाहुण्यानं माळ घातली आणि पाथरीच्या पाहुण्यानं काढली. अशी किती दाखवायची तुम्हाला? किती दाखवायची? पण बघा या पठ्ठ्याची ताकद. या पठ्ठ्याने ज्या लोकांना संप्रदायात घेतलं ती माणसं इतकी अधिकारी झाली की त्यांनी राक्षसांना सुद्धा गुण आणला. मुक्त केले राक्षसा, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपे कोळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. आता आवाज बरा दिला विठाला विठाला विठाला. राजा हो, राजा के 8 राक्षस असे होते दादा. ते मांस खात नव्हते, हाडं खात होते. भोसले साहेब हाडं खात होते. ते हाडे भक्षन्ति अस्थिरो भवा, यत्पचन्ति न दग्धा न जायते न सर्वस्थिति निशाचरं कृतुजनो. अस्थि पचवायची ताकद ज्यांच्यात, अहो त्या राक्षसाचा उद्धार केला कोणी? वानरायनं. आणि वानरायला कोणी परमार्थात आणलं? या महात्म्याने. तुकोबाराय म्हणतात मारुतीराय, माणूस हा बुद्धिवादी प्राणी आहे. पण बुद्धिवादी प्राणी असताना सुद्धा रामराव भाऊ कधी कधी वेगळ्या रस्त्यानं जातो. वानर तर चंचल आहे. अस्वल तर इतके विचित्र असतात. अस्वल कधीच माणसाला फाडून मारित नाही, गुदगुल्या करूनच मारते आणि मेल्यावर फाडीते. अस्वल नुसत्या गुदगुल्याच करते. आदरणीय कोठाळकर बाबालाही सांगायचे, मी 4-2 कीर्तनं त्यांचे ऐकले. अस्वल कोहाबी गुदगुल्या करूनच आणते. इतकं गोलांगूळ नावाची जात आहे वानराची, इतकी चंचल. त्याच्या चंचलपणा धरण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. मग त्या चंचल गोलांगुळाला, चंचल वानराला आणि अस्वलाला परमार्थात आणून भक्तिमय वातावरणात त्यांना विलीन करायचं. अशी कोणती वाट आहे मारुतीरायाकडं? मारुतीराय ती वाट मला दाखवा असं तुकोबाराय म्हणतात. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, वाटा काय भक्तीच्या त्या वाटा. मजदा सुभटा, क्या बात आहे. मजदा भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा.
ती भक्तीची वाट मारुतीरायाकडे होती राजे हो, आणि ती वाट मला दाखवा असं तुकोबाराय म्हणतात. शूर आणि धीर. 10 मिनिटात सुट्टी द्या मात्र, आता माफ करा, मला संध्याकाळचं कीर्तन लांब आहे, शिवजयंती निमित्त ठेवलेले, पण दूर जायचंय. शूर आणि धीर. मारुतीराय किती शूर आहेत. माणसानं चुका नाही केल्या की शूरत्व माणसाच्या अंगात असते, आणि माणूस पांचटवानी वागला की नालायकाच्या पण पाया पडावं लागते. शूरत्व ठेवलं पाहिजे, असं रग 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 ठेवली पाहिजे. जुनी माणसं म्हणायचे शिवून लुगडं नेसावा, 4-4 जाग्यावर शिवलेलं लुगडं नेसावा, पण लोकाला आपलं डोकं नाही दाखवा. हे वजनदार वागणं, वजनदार. आपण आपली वैचारिक पातळी सांभाळायची, भीती नाही कोणाची. मला सांगा, हलकाटाचे बुट उचलल्यावर बी तुम्ही चपात्या आणि भाकरीच खाणार आहेत, आणि निष्ठेनं आपल्या रानात काम केलं तरी चपात्या आणि भाकरीच खाणार आहेत. मग नालायकायचे बुटाडं उचलल्यावर तुम्ही सोनं खाता का? कशाला आगाऊपणा करायचा? जीवन आपलं गोड 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 जगलं पाहिजे, गोड 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 जगलं पाहिजे. एक जणाचे देशीचे 14 दुकानं, 10 आणि 4 14 ना, 14 दुकानं.